या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नेमकं 20 वर्षात विकासाचं काम झालंय काय याचं उत्तरच सोलापूर उत्तर मध्ये सापडाना झालंय। हाच तो मोठा प्रॉब्लेम आणि म्हणून आता 20 वर्षाची भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे। हा सोलापूर जिल्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर नितांत प्रेम करणारा जिल्हा आहे। म्हणजे मरहूम युनुसभाई शेख यांना विधान परिषदेवर संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी करत असताना आवर्जून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी पवार साहेब सोलापुरात आले। म्हणजे कायम असं आम्ही म्हणतो गमतीनं की पवार साहेबांच्या काळजात सोलापूरला स्पेशल स्थान आहे आणि सोलापूरकरांच्या काळजात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना स्थान आहे। त्यामुळे आठवा 2019 ची परिस्थिती 2019 ला एक मातब्बर नेते आदरणीय पवार साहेबांना सोडून जात होते। आम्ही प्रत्येक वेळी रोज वाचत होतो, बातम्या बघत होतो, आज हे नेते सोडून गेले, आज ते नेते सोडून गेले, ही परिस्थिती निर्माण झाली होती। आणि त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राने एक चित्र पाहिलं। पवार साहेब अनेक वर्षांनंतर ओपन जीप मध्ये उभे होते, समोर तरुणाई बेफाम नाचत होती, तरुणाई सांगत होती साहेब महाराष्ट्र सोबतील आहे। आणि हे चित्र सोलापुरातलं होतं आणि सोलापुरातलं हे चित्र सोलापुरातून हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात गेलं आणि 2019 ला चमत्कार घडला। तीच गोष्ट घडली 2024 ला। विचार करा, आठवून बघा, आपल्या वडिलांना आठवून बघा, ज्या बापानं घर उभं करत असताना हाडाची काढा केलेली असतात, मेहनत केलेली असती, आपल्या शर्टाच्या आतमध्ये भोकं पडलेलं बनियान लपवलेलं असतं, पण पोराच्या डोक्यावर छत दिलेलं असतं। त्या भिंती उभ्या करताना बाप राबलेला असतो, छत उभं करताना बाप राबलेला असतो, तुमच्या डोक्यावर बापाने सावली धरलेली असते आणि आयुष्याच्या संध्याकाळी बाप अंगणात बसलेला असताना जर मागून बुलडोझरनी कुणी अख्खं घरच काढून गेलं तर बापाला काय वाटेल? एकदा विचार करा। हे सगळं चित्र डोळ्यासमोर आणा, एकदा विचार करा भावांनो, अख्खं घर ज्या बापाने उभं केलं त्या बापाच्या डोळ्यात देखत जर घर काढून नेलं तर त्या बापाला काय वाटलं? कुठलाही बाप खचून जाईल, कुठलाही बाप थकून जाईल, कुठलाही बाप परत संपलं सगळं। पण याच पद्धतीनं 2 जुलै 2023 ला हाताच्या फोडाप्रमाणे जो पक्ष जपला होता, जे नेते उभे केले गेले होते, बुलडोझरने घर काढून न्यावं त्या पद्धतीने अख्खाच्या अख्खा पक्ष, अख्खाच्या अख्खं चिन्ह काढून नेलं गेलं। आणि दिल्लीतले नेते गिधाड जसं भक्ष्याकडे बघताना तसे बघत होते की शरद पवार नावाचा माणूस गुडघ्यावर बसला म्हणजे महाराष्ट्र झुकला, शरद पवार साहेबांनी हत्यार टाकलं म्हणजे महाराष्ट्राने शरणागती पत्करली, शरद पवार साहेबांनी मान खाली घातली म्हणजे महाराष्ट्र समोर झुकला। आणि असं असताना तो 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार। आणि त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार। त्यामुळे ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची, ही निवडणूक फक्त महेश अण्णांची नाही, ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची आहे। आणि काय माहित, तुम्ही ज्या भूमिकेसाठी म्हणता त्या मालिकेतलं एक वाक्य होतं, सगळं विसरलं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख पाहायचं असतं। आणि त्याच्याच पुढे जाऊन म्हणतो सगळ्या लढाया लढायची खुमखुमी असली तरी कधी बापाला हरू द्यायचं नसतं। आणि ही निवडणूक आपल्या बापासाठी लढायची आहे, ही निवडणूक आपल्या बापाला जिंकवण्यासाठी लढायची आहे। आणि ही निवडणूक लढत असताना महाराष्ट्र हा 50 खोक्यात विकला जात नाही, महाराष्ट्र हा ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या दबावापुढे झुकत नाही, हे दाखवून देणारी निवडणूक आहे। ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे। 18 पगड जाती, 16 अलुतेदार, 12 बलुतेदारांची ही निवडणूक आहे। कारण मी कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या प्रांतात जन्माला आलो यापेक्षा महत्वाचं
मी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या जातीला, माझा माझ्या प्रांताला आणि पर्यायाने माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्याला जागवायची. कारण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर शरणागती पत्करली असती दिल्लीपती समोर तर आज इतिहास वेगळा असता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्लत स्वीकारली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी, या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं आणि आज त्याच विचारावर पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी दिल्लीच्या नेत्यांसमोर शरणागती पत्करली नाही. आदरणीय पवार साहेबांनी लढणं स्वीकारलंय, लढणं पत्करलंय. ते तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या भवितव्यासाठी. तेव्हा येणारी पिढी जेव्हा विचारेल की 2024 ला एक परिस्थिती निर्माण झाली होती की महाराष्ट्र शरण जातो की महाराष्ट्र लढतो, तुम्ही सांगा पुढच्या पिढ्यांना की 2024 ला दाखवून दिलं आम्ही की होय महाराष्ट्र लढतो आणि तो लढणारा मी होतो, हे तुम्हाला सांगायचं. आणि मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.